नमस्कार सगळ्यांना, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज नवरात्रोत्सवातला दुसरा दिवस आहे आणि छान असा रेड कलर आहे। तर मी सकाळीच हा रेड कलर घातला आहे, सुविचार पण केला आहे ह्या ड्रेसवरतीच। आणि आत्ता माझं एक पार्सल आले, दाखवते तुम्हाला। हे बघा, एकदम हलकं फुलकं। तुम्ही म्हणाल ह्यामध्ये काय आहे? थोड्या वेळानंतर अजून एक बहुतेक पार्सल आज येईल, ते आल्यानंतर मग दोन्ही एकदम ओपन करून दाखवते। इतकं हलकं फुलकं आहे ना, काय असेल गेस करा तुम्ही। तर चला, आता मी खरडा करणार आहे। मिरच्या वगैरे भाजून ठेवल्यात, लसूण सोलून ठेवला आहे। खूप दिवस झालं खरडाच केला नव्हता, मिरच्या आणून पण 4-5 दिवस झाले। हे पार्सल आपण थोड्या वेळानंतर ओपन करूया। चला, खरडा दाखवते तुम्हाला। हे बघा, भरपूर अशा मिरच्या आणि लसूण मी ह्यामध्ये सोलून घातलाय। मिरच्या चांगल्या 2-3 चमचे तेल घालून भाजून पण घेतलेत। आता मिक्सरमध्ये बनवणार आहे खरडा। आता ह्या मिरच्या आणि लसूण हे घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। अगदी 1 चमचावर मी तेल पण घालणार आहे, वरून थोडंसं मीठ घालायचं, जिरे घालायचे आणि मस्त असा खरडा आज भाकरी केलेत मी। मिरच्या थोड्याशा तिखट आहेत, त्यामुळे थोडं जास्त मीठ घालणार आहे, 5 आणि जिरे घालायचे, हे अख्खे जिरे। चला, हे वाटून घेते आता मी हे मिक्सरवर वाटून तर घेतलंयच, पण आता यामध्ये ना मी हे बघा अर्धी लिंबूची फोड पण घालणार आहे, कारण मिरच्या जराशा थोडे जास्त तिखट आहेत, त्यामुळं मग गूळ पण घालते मी कधी कधी, पण आज मी लिंबू घालणार आहे। तर लिंबू घालून अनेकदा फिरवून घेते। हे बघा, मस्त असा ना खरडा तयार झाला, एकदम छान हिरवागार असा। सकाळची बरीचशीच कामं आवरली, स्वयंपाक आवरला आणि त्यानंतर खरडा वगैरे करून घेतला। आता माझं जेवणाचं टायमिंग झाले, तर इथं मी ताटसुद्धा करत आहे माझ्यासाठी। तर इथं दही, खरड्यामध्ये तेल घालणार आहे आणि शेवग्याच्या शेंगीची मस्त अशी आमटी केलेली आहे आणि भाकरी। सिंपल असं हे आजचं एकदम सात्विक असं जेवणाचं ताट आहे। नक्की सांगा कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला, आणि खरडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही कसा करता खरडा हे पण मला कमेंट करून सांगा। बऱ्याच ठिकाणी खरड्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालतात, मी सुद्धा घालते कधी कधी, पण आज काही शेंगदाणे नाहीत घातलेले। छान मस्त खरडा वगैरे केलेला, जेवण झाले आणि आता मी हे पार्सल ओपन करणार आहे। दाखवते तुम्हाला काय घेतलंय मी यामध्ये। ते पॅकिंग एवढं जबरदस्त आहे ना, एकदम पॅक आहे, एकदम पॅक व्यवस्थित। कुठनं आणि कसं फोडायचं, तुम्ही म्हणणार काय मागवलं असेल एवढं हलकं फुलकं, बघितल्यानंतर बघा लक्षात येईल तुमच्या। आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही परचेस करू शकताय। वाव, कसलं भारी आहे हे बघा। फ्लॉवर पॉटमध्ये ठेवण्यासाठी ना हे फ्लॉवर्स मागवलेले आहेत मी, एकदम छान आहेत। थोडेसे आता ते पार्सलमध्ये होते, थोडेसे व्यवस्थित करायचे आणि फ्लॉवर पॉटमध्ये डेकोरेशनसाठी आता मी दिवाळी येते तर थोड्या वस्तू मागवलेल्या आहेत। फ्लॉवर पॉट पण मागवला आहे, वाट बघितली मी थोडा वेळ, पण ते काय आलंच नाही। म्हटलं चला हे तर आपण ओपन करून दाखवूया। फ्लॉवर पॉट आला ना की त्यानंतर मी तुम्हाला त्यामध्ये पण घालून दाखवेन। हे बघा, एकदम मस्त आहेत फ्लॉवर्स, छान छान मस्त असे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सकाळी मी वेणी घातलेली, त्यानंतर काही घातलेलीच नाही, एवढं काम हे ते सगळं। तर चला, भेटूया एका मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।